नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कापसाला तिसरी फवारणी कोणती घ्यायची याच्याबद्दल आज सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। तर या फवारणीचा एवढा जबरदस्त रिझल्ट आहे की तुम्हाला पाते धरणा एकदम चांगल्या प्रमाणात होणार आहे, पाते गळची समस्या सुद्धा होणार नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट की कापसावर या अवस्थेमध्ये येणाऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये असलेल्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि थ्रिप्स याच्यावर सुद्धा नियंत्रण तुम्हाला मिळणार आहे आणि कोणतं बुरशीनाशक आपल्याला या फवारणीमध्ये सुरक्षित आहे ते सुद्धा सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। खाली सबस्क्राईब बटन आहे। नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील। शेतकरी बंधूंनो, आता कापसाला आपल्या 60 दिवस ज्यावेळेस होतील अशा वेळेस आपल्याला कापसाला जी आहे ती तिसरी फवारणी घ्यायची। तर ही तिसरी फवारणी कोणती घ्यायची आपल्याला, तर त्याच्याबद्दल आपण जरा सविस्तर माहिती बघणार आहे। शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस कापूस हा 60 दिवसात होतो अशा वेळेस आपल्याला त्याला तिसरी फवारणी टाकणं गरजेचं आहे। ती कशामुळे घ्यायची, आता 12 तारखेला जी अमावस्या झाली, मग अमावस्या झाल्यानंतर आपण जर का 4थ्या-5व्या दिवशी जर फवारणी घेतली तर आपल्याला रिझल्ट जो आहे तो जबरदस्त मिळणार आहे। तर त्यासाठी आपण काय काय उपाययोजना करायची, तर सर्वात आधी आपण बघूयात मित्रांनो, कीटकनाशक कोणतं वापरायचे। तुम्ही बघत असाल शेतकरी बंधूंनो, आपल्या कापसाचं झाड एकदम निरोगी कशामुळे राहिलं की आपण कापसाला जी पण फवारणी घेतो त्याच्यामध्ये एकाच गटातली कीटकनाशक आपण वापरत नाहीत, प्रत्येक फवारणीला वेगळ्या गटातलं कीटकनाशक आपण वापरतो। त्यामुळे आपल्या झाडावर थ्रिप्स असेल, पांढरी माशी असेल याचा प्रादुर्भाव दिसत नाही। आता इथं बघा, एक मात्र आपल्याला तुडतुडा दिसायला लागलाय आणि पानाच्या पाठीमागे जर बघितलं तर काहीच दिसत नाही, एकदम निरोगी झाड आहे। त्यामुळे आपण मी तुम्हाला जे सांगत असतो तेच तुम्ही घेत जा, कारण रिझल्ट जबरदस्त दिसतो आणि सारखं फवारण्या करायची गरज सुद्धा आपल्याला पडत नाही। तर शेतकरी बंधूंनो, करायचं काय आपल्याला की ह्या वर्षी म्हणजे आता ज्यावेळेस आपला कापूस 60 दिवसाचा होईल अशा वेळेस आपल्याला दुहेरी कॉम्बिनेशन असलेले कीटकनाशक वापरायचे। दुहेरी कॉम्बिनेशन म्हणजे काय, ज्या कीटकनाशकामध्ये एकापेक्षा जास्त घटक असलेलं कीटकनाशक आपल्याला वापरायचे, म्हणजे काय डबल, त्याच्यामध्ये आळी सुद्धा मरल आणि कीटक सुद्धा मरतील, पांढरी माशी, मावा, तुडतुडे आणि फुलकिडे सुद्धा। तर मित्रांनो, काय करायचं आपल्याला, तर तुम्हाला मी 5-6 पर्याय सांगतो, त्याच्यापैकी जे तुम्हाला स्वस्त पडेल त्याचा वापर तुम्ही करू शकता। तर सगळ्यात पहिला पर्याय मित्रांनो आलिकामध्ये दोन्ही घटक आहेत। आलिका सुद्धा तुमच्या थ्रिप्सवर असेल आणि पांढरी माशी असेल, आळी असेल, सगळ्यावर नियंत्रण करतं। आलिकाच तुम्ही तिथं वापर करू शकतात। त्यानंतर दुसरं कीटकनाशक मित्रांनो सोलोमन सुद्धा तुम्ही वापरू शकतात। आलिका किंवा सोलोमन 1 लिटरला 1 ml प्रमाणे फवारणी तुम्ही घ्यायची आहे। हे झाले मित्रांनो 2 पर्याय। तिसरा पर्याय मित्रांनो UPL कंपनीचा आर्गाईल, याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात। चौथा पर्याय मित्रांनो पोलिसचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता, ते सुद्धा दोन्हीवर नियंत्रण करतं। त्यानंतर मित्रांनो 5वा पर्याय आपल्याकडे बेस्टमॅन ॲग्रोचं रॉनफिन, ह्या रॉनफिनचा सुद्धा वापर केला तरी सुद्धा तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळणार आहे। 6वा पर्याय मित्रांनो आपल्याकडे आहे सिजेंटाचं ॲम्प्लिगो, हे सुद्धा आळीवर असेल आणि कीटकावर दोन्हीवर नियंत्रण मिळतं, भविष्यात येणारी बोंडआळी सुद्धा येत नाही। आणि माझ्या शिफारशीनुसार सगळ्यात स्वस्तातला पर्याय 7 नंबरचा जो आहे प्रोपेक्स सुपर नागार्जुना कंपनीचं, जे की पांढरी माशी असेल, तुडतुडे असेल, मावा असेल याच्यावर कमी प्रमाणामध्ये रिझल्ट देतं, पण आळीवर जबरदस्त नियंत्रण करतं, भविष्यामध्ये बोंडआळी येऊन देत नाही कसलीच। तर तुम्ही ह्या 7 कीटकनाशकापैकी कुठल्याही एकाचा वापर तुम्ही नक्कीच करायचा आहे। सिंगल कीटकनाशक वापरायचं नाही, कॉन्फिडर असेल किंवा उलाला असेल, कारण की आता इथून पुढं आपल्याला बोंडआळीवर सुद्धा भविष्यामध्ये येणाऱ्या नियंत्रण करायचं आहे। तर हे झाले मित्रांनो तुम्हाला पर्याय, मी बरेचसे सांगितले, त्यापैकी कुठल्याच एकाचा वापर तुम्ही कीटकनाशकामध्ये करू शकता। आता मित्रांनो महत्त्वाचा विषय येतो की आपल्याला खत कोणतं वापरायचं आहे, म्हणजे विद्राव्य खत ह्या फवारणीमध्ये। तर बघा शेतकरी बंधूंनो, आपल्याला पातेधारणा जी आहे का ती जास्त करायची। आपल्या कापसाला बघा पातेधारणा दिसायला लागली, तर मग आता ह्या 60 दिवसाच्या अवस्थेमध्ये ज्यांचा कापूस 45 दिवसाच्या पुढे गेला असेल त्यांनी सुद्धा हा डोस वापरायचा। तर आपल्याला पातेधारणा जास्त करायची आणि पाते गळले सुद्धा नाही पाहिजे। तर मग काय करायचं, आपल्याला ज्याच्यामध्ये नत्राची मात्रा कमी आहे किंवा नत्र 0% असं विद्राव्य खत आपल्याला वापरायचं। तर 2 पर्याय तुम्हाला मी देतो, एक आहे 0-32 आणि दुसरा आहे 12-61। तर ह्याच्यामुळे आपल्याला पातेधारणा चांगली होईल, फुटवा सुद्धा कापसामध्ये चांगला मिळून जाईल। ह्या दोन्हीपैकी कुठल्याही एकाचा वापर तुम्ही अशा वेळेस करू शकतात। आता हा झाला मित्रांनो विद्राव्य खताचा विषय। तुम्हाला मी कीटकनाशक आणि विद्राव्य खत ह्या तिसऱ्या फवारणीमध्ये कोणतं वापरायचं ते सांगितले। विद्राव्य खत जर वापरायचं असेल तर 7 ग्रॅमनी फवारणी करायची 1 लिटरला। आता तिसरा महत्त्वाचा विषय मित्रांनो, टॉनिक कोणतं वापरायचं। बऱ्याच जणांना टॉनिक पाहिजे असते आणि घेणं गरजेचं आहे का नाही, तर हो, घेणं गरजेचं आहे। कापसाला टॉनिक ह्या अवस्थेमध्ये मात्र गरजेचं आहे, ज्यावेळेस पातेधारणा आपल्या कापसाला चालू असते। तर त्याच्यामध्ये काय करायचं, ॲमिनो ॲसिड असलेलं टॉनिक वापरायचं, दुसरं कुठलंही वापरायचं नाही। मग तुम्ही स्वस्तामध्ये टाटा भार वापरा किंवा इसाबेन वापरा, 2 ते 3 ml प्रति लिटरला। हे झालं मित्रांनो ॲमिनो ॲसिडचं। तर ॲमिनो ॲसिडमुळे काय होईल, ज्यांच्या कापसाची वाढ थांबली, आता इथं बघा हा जो आपला कापूस लहान राहिला आहे हा सुद्धा तुमचा वाढ, त्याची ग्रोथ चांगली होती। ॲमिनो ॲसिड तुम्हाला वापरणं गरजेचंच आहे। 3 गोष्टी कंपल्सरी आहेत। आता राहिला विषय 4थ्या गोष्टीचा, जो आहे की बुरशीनाशक कोणतं घ्यायचं। बघा शेतकरी बंधूंनो, बुरशीनाशकामध्ये कॉन्टॅक्ट असेल किंवा सिस्टमिक असेल, दोन्हीपैकी आपल्याला एक वापरायचे। तर ज्यांच्या प्लॉटमध्ये मागच्या वर्षी कापसामध्ये मर रोगाची समस्या येत असेल, कापूसाचं झाड जे आहे ते सुकून जायला असेल, आकस्मिक मर रोग ज्याला म्हणतात, तो जर येत असेल तर तुम्ही तिथं रोको हे बुरशीनाशक वापरा।
नाही तर तिसऱ्या फवारणीमध्ये ज्यावेळेस कापूस हा 60 दिवसाचा होतो अशा अवस्थेमध्ये सगळ्यात चांगला पर्याय आपल्याला अँट्राकॉल बायर कंपनीचं याचा येतो. 1 लिटरला 2 ते 3 ग्रॅम प्रमाणे फवारणी घ्यायची आहे. तर हेच मित्रांनो एकदम 4 सुरक्षित तुम्हाला मी पर्याय सांगितले. तर हे 4 कॉम्बिनेशन करून तुम्ही कापसाला फवारणी घ्यायची. याच्यासारखा सुंदर रिझल्ट तुम्हाला मिळणार सुद्धा नाही. शेतकरी बंधूंनो, कापूस पिकाला जास्त खर्च करू नका. फार महागड्या फवारण्या करताल तर खर्च जाताल, उत्पादन मात्र कसलंच येणार नाही. आता तुम्ही बघत असाल मित्रांनो, आपण कापसामध्ये असेल भाजीपाला पिकं हे लावतो. कारण कशामुळं आणि मूग सुद्धा घेत होतं. त्याचा काय फायदा होतो, कापसावर सारख्या फवारण्या पडतात आणि हे जे भाजीपाला पीक आहेत ह्याला वेगळी फवारणी घ्यायची आपल्याला काही गरज पडत नाही. एकाच फवारणीमध्ये सगळं काही कव्हर होतं. म्हणून आपण कापसामध्ये सगळं असं आंतरपीक करतो. बेडवरती आपण जे आहे ती कापसाची लागवड केलेली मित्रांनो. बेडवर लागवड केल्यामुळं सारखं बुरशीनाशक वापरायची सुद्धा गरज पडत नाही. आतापर्यंत माझ्या ह्या कापसाला 2 फवारण्या झाल्यात आणि याच्यामध्ये एकच वेळेस आपण बुरशीनाशक वापरले आणि एकदा ड्रिचिंग केली होती. कापूस मात्र सुंदर आलाय. तुम्ही बघत असता सगळा कापूस आपला एकदम चांगला आहे. एकदम निरोगी झाड आहे. मेन म्हणजे महत्त्वाचं निरोगी झाड आहे. बाकी त्याला काही जास्त खर्च करायची गरज पडत नाही. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नियोजन करा. कापसाला हीच तिसरी फवारणी टाका. ह्याच्या व्यतिरिक्त काही घेऊ नका. तुम्हाला सुद्धा उत्पादन चांगलं मिळेल. व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा मित्रांनो. सबस्क्राईब करताल तर मला सुद्धा व्हिडिओ बनायला जरा आनंद येतो. तुम्हाला सुद्धा माहिती द्यायला सोपं जातं. कारण शेतकरी म्हणून आपण शेतकऱ्यांचे पैसे दरवर्षी वाचवायचे बघतच असतो. कारण की महागड्या फवारण्या आपण घेतच नाहीत. कापसासारखे पिकं नुसतं नावाला पांढरं सोनं आहे ते काय राहिलं नाही आता खऱ्या गोष्टीमध्ये. त्याला फार खर्च वाढला आहे आणि तुम्ही जर अजून महागड्या गोष्टी जर घेत असाल तर हे काही चांगलं नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, त्या कमी खर्चामध्येच उत्पादन कसं निघेल ते बघायचं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.